पावला मी आता टेम्पो टाकून आलो मोबाईल काय माझं लगेच नाही घरात झालं का एक बाईट तिथंच घेऊ बाबांना पुढे पलूस नगर परिषद 2025 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठीचा प्रचाराचा नारळ आज प्रभाग क्रमांक 3 येथे फोडण्यात आला। आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या शुभ हस्ते व पार्टीचे नेते संजयभाऊ इसोडे व सर्जेराव अण्णा नलवडे व सर्व प्रभाग 3 मधील व पलूस शहरातील सर्व महिला वर्ग व सर्व जनसमुदाय उपस्थित राहिला। पहिल्यांदा मी प्रभाग क्रमांक 3 चा पॅनेल प्रमुख या नात्यानं रामानंद पाटील आपल्या सर्वांचा आभार मानतो। साधारण मी 2 मिनिटं बोलतो। आज आमचे नेते स्वर्गीय अमरभाऊ यांची पुण्यतिथी आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि आज आमच्या प्रभाग 3 मधले माझ्या मिसेस अर्चना उर्फ योगिता रामानंद पाटील, दुसरे उमेदवार आमचे सागर कांबळे, ते या प्रभागाचे उमेदवार आहेत व नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या सोनाली वहिनी म्हणून आहेत, सोनाली नलवडे। तर थोडक्यात एक पार्श्वभूमी सांगतो आपणाला की जर आमच्या सागर कांबळेंची पार्श्वभूमी बघितली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक समितीचे ते प्रमुख आहेत व बौद्ध समाज व आपल्या दलित समाजासाठी नेहमी झटणारा एक तरुण युवक आज आमचा नगरसेवक पदासाठीचा उमेदवार आहे। त्यामुळे आज या प्रभागाची रचना जर बघितली तर 12 बुलेतदार आणि बौद्ध असं आम्ही एकत्रित आहे। मराठा आणि याच्या जर बऱ्यापैकी जास्त 12 बुलेतदार गावगाड्यातील लोक आमच्या बरोबर आज आहेत आणि आम्हाला सर्वजण विजयी करतील याची खात्री आहे। दुसरे आमच्या उमेदवार महिला उमेदवार आहेत त्या अर्चना रामानंद पाटील, त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो। माझे आजोबा आनंदराव रावजी पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचा जर त्याग बघितला तर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या काळात जे देशासाठी जे बलिदान दिलं, पण त्या बलिदानाचा जो शासनाचा मोबदला असतो, मग ते पेन्सिल असेल, रेल्वे पास असेल, एसटी पास असेल, तो कुठलाही नाकारला। कारण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आमचं कुटुंब हे समाजासाठी सदैव आलेलं आहे। आमचं कुटुंब कधीही राजकारणी नाही। 3 पिढ्यात आम्ही पहिल्यांदा आमची उमेदवारी घेतलेली आहे, तर जनतेनं आमच्याबरोबर राहावं ही आमची विनंती आहे। माझे वडील हिंदराव आनंदराव पाटील हे एक मिलिटरी मॅन आहेत। त्यांनी मिलिटरीतनं रिटायर झाल्यानंतर स्वतःची पेन्सिलचा त्याग केला, कारण आपल्या वडिलांनी पेन्सिल घेतली नाही, आपण पेन्सिल घ्यायची नाही। त्याच प्रभागात 100 वर्षाचं जुनं क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आमचं दुकान आहे। तर या दुकानचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या परिसरात कुठं जरी रात्रीच्या वेळेत जर मयत झालं तर त्या दुकानातून आपल्याला हमखास सगळं मैतासाठीचं साहित्य भेटणार आणि आपण समाजाचं देणं लागतं म्हणून काम करत आलेलं असं आमचं कुटुंब आहे। दुसरी जर सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट जर काय सांगायचं झालं तर बाबा आमचे 1984 साली आमच्या वडिलांनी महिंद्रा नवी जीप घेतली। लोकांना वाटलं की त्या काळात पलूसमधली पहिली महिंद्रा गाडी होती, ती का घेतली गेली, तर त्या गाडी घेण्याचं एकमेव कारण होतं की आपल्या गावातल्या महिलांना डिलिव्हरीसाठी त्यावेळी दवाखान्याला जायला, सांगलीला जायचं होतं, तर रात्रीच्या वेळी अडचणी यायच्या, तर विनाशुल्क आमच्या वडिलांनी ती कायमस्वरूपी सेवा दिलेली आहे। गाडी आमच्या कुटुंबासाठी आम्ही चैनीसाठी वापरली नाही। त्यानंतर दुसरं उदाहरण सांगतो, सगळ्यांना माहीत असेल, तात्या 1992 साली आपल्या ह्याच्यात पलूसमध्ये एक मोठं पारायण भरवलं गेलं। त्या पारायणाच्या त्यावेळी आपले मोहनदाजी सरपंच होते। दाजी आमच्या दुकानात वर्गणी मागायला सांगितलं वडिलांनी की त्याच्यापेक्षा मी महिलांसाठी इथं एक स्वच्छतागृह संडास बांधून देतो, तर त्यावेळी आम्ही 10,000 रुपये वर्गणी देऊन आज गायकवाड वकिलांच्या तिथं जे संडास आहे ती महिलांची सोय केलेली आहे। तसं असं समाजाशी नातं असलेलं आमचं कुटुंब आहे। त्या कुटुंबातील आज माझ्या भगिनी अर्चना रामानंद पाटील ह्या उमेदवार नगरसेवकाच्या त्या सोनाली वहिनींचं कार्य त्यांच्या सासऱ्यापासून चालत आलेलं आहे। तर अशा आमच्या 3 उमेदवारांना कमळ या चिन्हावर निवडून द्यावं ही सर्वांना माझी विनंती। पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं
या वार्डात 2 उमेदवार उभा केलेले आहेत. अर्चना रामानंद पाटील आणि सागर कांबळे. आणि नगराध्यक्ष पदासाठी आमच्या सोनालीताई नलवडे ह्या उमेदवार उभा केलेले आहेत. खरं तर सर्जेराव अण्णांच्या ते सुनबाई आहे. ते सर्जेराव अण्णांच्या कामाबद्दल मी काही विशेष गावात सांगितलं पाहिजे असं नाही. निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. तिथं आता गावामध्ये फार चांगला प्रतिसाद आहे. सर्वसामान्य लोक अत्यंत ह्या उमेदवारीवरती खुश आहेत. बाबा इथून पुढं गावाचं काहीतरी होईल आणि गावाच्या विकासातलं कोणाच्या खिशात काही जाणार नाही या उमेदवाराच्या निमित्तानं या सगळ्या लोकांनी ठरवले आणि त्यांच्या लक्षात आले. आता रामानंद पाटील हे त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी, त्यांची पार्श्वभूमी रामानंद पाटलांनी सांगितली. आता त्यांच्या वडिलांचं कामाचं आहे, चांगलंच आहे, परंतु रामानंद पाटील सुद्धा एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे आणि कुणाच्या 10 रुपये मिंद्यात नाही. काय मागं पुढं झालं तर मागं पुढं सरून वागणारा माणूस आहे आणि सामान्य माणसाची नाळ असणारा माणूस आहे. त्यांच्या मंडळींना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. एक समाजाची सेवा आजपर्यंत कुठलीही सत्ता न मागता केलेलं हे 40-50 वर्ष समाजासाठी काम करणारं कुटुंब आहे आणि त्यांच्या या ठिकाणी रामानंद पाटलांच्या मंडळींना सगळ्यांनी निवडून द्यावं. त्याचप्रमाणे आमचे सागर कांबळे एक बौद्ध समाजातला एक चांगला होतकरू तरुण कार्यकर्ता आहे, पळणारा कार्यकर्ता आहे आणि त्याचं वय पळायचं आहे आत्ता. तर त्याला सगळ्यांनी कामासाठी संधी दिली पाहिजे. एक गरीब कुटुंबातला चांगला मुलगा समाजसेवेसाठी पुढे आलाय, त्याच्या मागे सगळ्यांनी ताकद उभी केली पाहिजे. आणि मी या वार्डातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो, हे अत्यंत चांगले तिन्ही उमेदवार आमचे आहेत आणि त्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं निवडून द्यावं अशी विनंती करतो.